डोळे बंद करूया आणि आपण सगळे मिळून प्रार्थना करूया की देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये आज कार्य करणारं बनावं. कारण तुम्ही आणि मी वचनाद्वारे जगणारे लोक आहोत. धन्य ते लोक जे देवाच्या वचनानुसार जगतात. ते केव्हा लाजवले जाणार नाही. ते केव्हाच अंधारात चालणार नाही. जीवनाचा प्रकाश, प्रभूच्या वचनाचा प्रकाश त्यांच्यावर राहील. धन्यवाद प्रभू. फादर, प्रभू येशूच्या नावात स्वर्गीय पित्या, आम्ही सगळे मिळून आज तुझ्या लेकरांसाठी तुला धन्यवाद देतो. आम्ही सर्वांना एकत्र आणणारा तू आहे प्रभू. थँक्यू पवित्र आत्मा, तू इथं आहे आणि जिथं पवित्र आत्मा आहे तिथे मोकळीकता आहे. लॉर्ड, माझी प्रार्थना आहे की तुझं वचन तुझ्या लेकरांचे प्रश्न सोडवू दे. त्यांच्या शरीरामध्ये आरोग्य भरू दे. त्यांच्या मनामध्ये शांती भरू दे. त्यांना अशक्य गोष्टीतून शक्य करणारं बनवू दे. आज त्यांचं पडलेलं जीवन उभं करणारं बनवू दे. आज प्रत्येक जीवाला वचन सामर्थ्याने भरू दे. आणि मी प्रार्थना करतो की प्रभू येशूच्या नावात त्या शेवटल्यातल्या शेवटल्या दिवसात हे प्रभू तुझे लेकर तुझ्या येण्यासाठी तयार हो आणि अनेकांना तयार करो. मी नाही पण पवित्र आत्मा बोलणार. एकही व्यक्ती रिकामा नाही जाणार. कारण तुम्ही कुठल्या माणसाकडे नाही पण जिवंत देवाकडे आलेले आहात. थँक्यू फादर. प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. से आमेन. आमेन. की लोक प्रभू ईश्वरती प्रेम करतात. हालेलुया. माझ्या मागे म्हणा, मी प्रभू ईश्वरती प्रेम करतो. कम ऑन, टॉक लाऊडली. जे स्वर्गाला ऐकू जाऊ द्या. म्हणा, मी येशूवर प्रेम करतो. मी प्रभू ईश्वर खूप प्रेम करतो. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही देवावरती प्रेम करता तर तुम्ही रोज प्रार्थना करणार. रोज तुम्ही देवाचं वचन वाचणार. रोज तुम्ही स्तुती करणार. रोज तुम्ही एक तरी आत्म्याला प्रभूबद्दल सांगणार. once you said don't disturb me. praise the lord. hallelujah. 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 किती लोकांची इच्छा आज प्रभूने तुमच्याशी बोलावं. हालेलुया. तुम्ही आणि मी देवाच्या वचनाचे तहानेले भुकेले पाहिजे. praise the lord. आणि लक्षात ठेवा की लवकरच प्रभू येशू आपल्याला घ्यायला येणार आहे. आमेन. काही लोक म्हणतात की हे वर्ष देखील शेवटचं असू शकतं. कारण भविष्यवाणी पूर्ण होत आहेत आणि सर्व गोष्टी रॅपिडली होत आहेत. ख्रिस्त विरोधक यायचे प्लॅटफॉर्म तयार होत आहे. आणि बायबलमध्ये लिहिलंय की तुम्हाला मला जागा राहायला बोलवलेलं आहे. हालेलुया. आणि मला सांगायला नेहमी आवडेल की बायबल सांगतं ज्यावेळेस तो येईल कर्णा वाजेल. आणि ज्यांना कर्णा ऐकू येईल ते धन्य लोक आहेत. आणि जे देवाच्या आत्म्याने भरलेले आहेत, प्रभू येशूच्या रक्ताने धुतलेले आहेत, ते करण्याचा आवाज ऐकतील. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगते की क्षणात आणि निमिषात आपण बदलले जाऊ. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडा वेळ धीर धरा. मे बी आज तुमचा छळ होत असेल, तुम्हाला नावं ठेवण्यात येत असतील, मे बी तुमच्या विरुद्ध गोष्टी असतील. डोंट वरी. बायबल सांगतं आपण या जगातली नाहीये, आपण स्वर्गाचे वारसदार आहोत. प्रेज द लॉर्ड. ऑफकोर्स प्रभू येशू याने अगोदर देव मोठमोठे कार्य करणार आहे आणि ऑलरेडी चालू झालेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी नेहमी सांगतो की ज्यावेळेस प्रभू येशू येईल, तुम्ही आणि मी जे आहोत, जे काही तुम्ही प्रार्थना करता, वचन वाचता, सुवार्थ सांगता, जे काही प्रभूसाठी तुम्ही करता, त्याचं मोठं प्रतिफळ आहे. हालेलुया. पण तुम्ही आणि मी रोज आणि रोज जसं दिवस जवळ येत आहे, आपण वाढलं पाहिजे. हालेलुया. माझा आवेश कोणीच थांबू नाही शकत. Nobody can stop my प्रभू बद्दलचं प्रेम कोणी थांबू नाही शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल मध्ये लिहिले, देवाचं वचन सांगतं, प्लीज कृपा करून ऐका, देवाची इच्छा आहे की तुम्ही पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने तुमच्या देवावरती प्रेम करावं. आमेन. हालेलुया. बाकी देवाला आपल्यापासून काही नकोय. रोज सकाळी उठून प्रभूला म्हणायचं, हे प्रभू, आजचा दिवस तू बनवलेला आहे आणि जर तू बनवलाय तर माझ्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. मी जिथं जाईल माझ्याद्वारे ख्रिस्त गाजवला जाऊ दे. तुमच्या प्रार्थना जर देवाच्या राज्य वाढवणाऱ्या आहेत तर देव तुम्हाला वाढवणारा आहे. नाही, तुम्ही नाही ऐकलं मी काय सांगितलं. बोला माझ्या मागे. जर माझ्या प्रार्थना
प्रार्थना देवाचं राज्य वाढवणारे आहे. देवाचं राज्य वाढवणारे आहेत. देव मला वाढवणारा आहे. देव मला वाढवणारा आहे. हालेलुया. हालेलुया. पण खूपशा वेळेला आपल्या प्रार्थना मुझे ये चाहिए, मुझे वो चाहिए, एक संपलं की दुसरी प्रार्थना विनंती, एक संपलं की दुसरी प्रार्थना विनंती. तुम्हाला असं वाटतं देवाला तुमच्या प्रार्थना माहित नाही? तुम्हाला असं वाटतं की देवाला माहित नाही तुम्हाला कशाची गरज आहे? तुम्हाला असं वाटतं का उद्या काय होणार आहे प्रभूला माहित नाही? लवकर माझ्याशी बोला, मी लवकर आज जाणार आहे. की लोकांना माहित आहे की उद्या काय होणार आहे हे प्रभूला माहित आहे. माहित आहे? हालेलुया. तुमच्या गरजा प्रभूला माहित आहेत. टॉक टू मी, माझ्याशी बोला, माहित आहे किंवा नाही? कम ऑन. तुम्ही कसे जगता देवाला माहिती आहे किंवा नाही? कम ऑन. देव तुमच्यासाठी मार्ग काढणारा आहे किंवा नाही? आहे. कम ऑन. देव तुम्हाला उंच करणारा आहे किंवा नाही? आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला उंच करणार आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवावरती प्रेम करतो, तुम्ही साधे लोक नाहीये, देवाच्या नजरेत तुम्ही मौल्यवान आहात. आमेन. बोला माझ्या मागे, मी देवाच्या नजरेमध्ये, मी देवाच्या नजरेत, मी देवाच्या राज्यामध्ये, देवाच्या राज्यात अत्यंत मौल्यवान आहे. अत्यंत मौल्यवान आहे. हालेलुया. हालेलुया. मे बी शैतान तुझ्या कानात रोज म्हणत असेल, ए तुला कोणी विचारत नाही, नो तुझ्याकडे कोणी बघत नाही, बघ तुझं घर, तुझे लोक, तुझे सर्व परिवार तुझ्या विरुद्ध आहे, तुला काहीच विचारत नाही. डोंट वरी, त्यांच्याकडे बघून नाही जगायचं. बायबल सांगतं, जर तुम्ही प्लीज यशायाचा 43 अध्याय काढला, प्लीज वाचूया. ऐका प्रभूचं वचन. या माझ्या बरोबर लवकर. आणि जेवढं जमेल तेवढं मी देवाचं वचनाने तुमचं हृदय भरेल. मी नाही, पवित्र आत्मा भरेल. हालेलुया. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू. माझे सगळं तो तुम्हाला देखील वचनाने भरणार आहे. आमेन. आणि सगळ्यात मौल्यवान वस्तू देवाचं वचन आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. आमेन. नो मॅटर तुमच्याकडे किती पैसा आहे, सोनं आहे, किती शिक्षण आहे, किती रेप्युटेशन आहे, कोण तुम्हाला ओळखतं, हे सगळं जर तुम्ही मोजून जगत असताल तर तुम्ही गेले कामातून. पण जर देवाचं वचन तुमच्या हृदयामध्ये आहे, ते सगळ्यात मौल्यवान आहे. ते जर तुम्ही जपत आहात, तुम्ही खूप आशीर्वादित आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येस. आमेन. सो बायबल सांगतं, यशाया 43 मध्ये आपण आहोत. तिसरं वचन. गो विथ मी, माझ्या बरोबर जाऊया. कारण मी तुझा देव परमेश्वर, इस्रायलाचा पवित्र तुझा तारणारा आहे. ओह, मी तुझा तारणारा आहे. मी तुझी खंडणी म्हणून मिसर आणि तुझ्या जीवाबद्दल कुश व सबा हे दिले आहेत. तू माझ्या दृष्टीने मौल्यवान व प्रतिष्ठित होतास. बायबल सांगतं, तू माझ्या दृष्टीने मौल्यवान आमेन आणि प्रतिष्ठित होतास. आमेन. सिस्टर, ह्या जगातलं कोणीच तसं नाही बोलणार. या केव्हा आई वडील बोलतील एखाद्या वेळेला, 2 वेळेला, पण बायबल मध्ये सार्वकालिकासाठी लिहून ठेवलंय, तुम्ही देवाच्या नजरेत मौल्यवान आहात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढे असं लिहिलंय, प्लीज वाचूया. आणि मी तुझ्यावर प्रीती केली आहे. बायबल सांगतं, मी तुझ्यावर प्रीती केली आहे. हा. याकरिता मी तुझ्या जीवाबद्दल मनुष्य व तुझ्या जीवाबद्दल लोक देईन. ओके. भिवू नको, कारण मी तुझ्यापाशी आहे. भिवू नको, मी तुझ्यापाशी आहे. मी पूर्वेतून तुझी संतती आणीन. म्हणजे पूर्वेतून जे नाही येणार तुझ्याकडे येईल, व पश्चिमेतून तुला एकवट करीन. हा. मी उत्तरेला म्हणेन हे, आणि दक्षिणेला म्हणेन मागे राखून ठेवू नको. सगळ्या दिशातून देव आशीर्वाद आणेल. माझे मुलगे दुरून आणि माझ्या मुली पृथ्वीच्या सीमापासून आण, ज्या प्रत्येकाला माझे नाव ठेवलेले आहे आणि ज्याला मी आपल्या महिमासाठी अस्तित्वात आणलेले आहे, ज्याला मी घडवले व निर्माण केले आहे, त्याला आण. माझी इच्छा आहे सर्वांनी आपल्या हात करणं, म्हणा, मला देवाने त्याच्या महिम्यासाठी घडवलेलं आहे. मला देवाने त्याच्या महिम्यासाठी घडवलेलं आहे, निर्माण केलेला आहे. निर्माण केलेलं आहे. म्हणा, मी देवाचा महिमा आहे. मी देवाचा महिमा आहे. मी देवाचा गौरव आहे. मी देवाचा गौरव आहे. लोक माझ्याकडे बघून, लोक माझ्याकडे बघून माझ्या देवाला गौरव देतात. माझ्या देवाला गौरव देतात. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतात, तुम्ही देवाच्या नजरेत मौल्यवान आहात. आणि जर तुम्ही देवाच्या नजरेत मौल्यवान आहात, तर बायबल सांगतं, तुम्ही देखील देवावरती तेवढंच प्रेम केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अनेक लोक का प्रार्थना नाही करत, अनेक लोक देवाचं वचन का नाही वाचत, कारण त्यांना माहित नाही की प्रभू त्यांच्यावर किती प्रेम करतो आणि देवाने देवाच्या नजरेत ते किती मौल्यवान आहेत. ज्या दिवशी तुम्हाला कळेल तुम्ही देवाच्या नजरेत मौल्यवान लोक आहात,
प्रेज द लॉर्ड. नो मॅटर जगाकडे सर्व काय आहे, तुमच्याकडे अशी संपत्ती आहे जी सार्वकालिक टिकणारी आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणतो बायबल मधले, ख्रिस्त गौरवाची आशा आमच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि नेहमी शैतान येऊन तुमच्या कानामध्ये, तुमच्या मनामध्ये बोलेल, ए तुझं जीवन बघ, तू कुठे राहतो, तू कसा आहे, बघ तुझ्या जीवनामध्ये काय चांगलंय. त्याला सरळ म्हणायचं, शैतान मला तुझा आरसा दाखवू नको, मी वचनाचा आरसा पाहून जगणारा आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठता त्यावेळेस तुम्ही म्हटलं पाहिजे, गुड मॉर्निंग होली स्पिरिट. ते म्हटलं पाहिजे, प्रभू सगळा मान महिमा गौरव माझ्या जीवनातला मी तुला देतो. आमेन. प्रभू आजच्या दिवसांमध्ये माझी इच्छा आहे, माझ्याद्वारे तुझं राज्य वाढावं. येस. आमेन. आणि जर तुम्ही देवाशी बोलणारे असे लोक असताल तर बायबल मध्ये लिहिलंय, देव अशा लोकांना शोधतोय ज्यांचं हृदय त्याच्यासाठी पूर्ण आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज या जगासाठी जगू नका. नाव लिसन टू मी व्हेरी केअरफुली. देव आजचा संदेश प्लीज ऐका. प्लीज या जगासाठी जगू नका. हे जग धोका आहे आणि हे जग बदलणार आहे. हे जगाचे शब्द बदलणारे आहेत. पण बायबल मधले असं कोणीतरी आहे की ज्याने आपल्याला निर्माण केलं, जो आपल्यामध्ये राहतो, ज्याने आपल्याला त्याच्या रक्ताने विकत घेतलं, तो देव केव्हाच बदलणार नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. शैतानाचं एक शस्त्र आहे, ते म्हणजे तुम्हाला निराश करायचं, तुम्हाला वाईट दाखवायचं, तुम्हाला अत्यंत चुकीच्या गोष्टी दाखवायच्या. पण तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे, शैतान तू जे दाखवतो तो मी नाहीये, बायबल जे दाखवतो ते मी आहे. प्रेज द लॉर्ड. खूपशे लोक म्हणतात, पास्टर तुम्हाला भविष्य सांगण्याचं दान आहे का? आय सेड, माझ्याकडे खूप मोठं भविष्य सांगण्याचं दान आहे. खूपशे लोक मला विचारतात, पास्टर माझं भविष्य तुम्हाला सांगता येईल का? येस सिस्टर, तुमचं भविष्य मला सांगता येईल. येस. बघा सगळे कसे झालेत. पास्टर माझं भविष्य तुम्हाला सांगता येईल का? सिस्टर, कोणाला सांगायची गरज नाही. या बायबल मध्ये तुमचं सर्व भविष्य लिहिलेलं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही रोज वाचताय तर हे बायबलचं भविष्य केव्हा चुकणार नाही. भविष्यवादी केव्हा चुकेल, एक्साइटेड मध्ये काहीतरी बोलेल, पण बायबल केव्हाच तुमच्या विरुद्ध बोलणार नाही. हालेलुया. म्हणा, बायबल माझं भविष्य सांगतं. बायबल माझं भविष्य सांगतं. बायबल माझं लव्ह लेटर आहे. बायबल माझं प्रेमपत्र आहे. प्रेमपत्र आहे. प्रेमपत्र आहे. म्हणा, बायबल माझ्याशी बोलतं. बायबल माझ्याशी बोलतं. तू मौल्यवान आहेस. मौल्यवान आहेस. घाबरू नको. घाबरू नको. मी तुझा हात धरलाय. तुझा हात धरलाय. मी तुला सोडणार नाही. सोडणार नाही. मी माझी इच्छा तुझ्याद्वारे पूर्ण करेल. इच्छा तुझ्याद्वारे पूर्ण होणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि जर तुम्ही देवाच्या नजरेत मौल्यवान आहात, तुम्ही केव्हाच खाली राहणार नाही. मी विश्वास ठेवतो, ज्या दिवशी तुम्ही प्रभू ईश्वर आपला विश्वास ठेवला आणि प्रभू मध्ये आला, हे अशक्य आहे तुम्ही खाली जाणं. नो, शैतान देखील तुम्हाला ओढू नाही शकत. ह्या जगातली कुठली शक्ती तुम्हाला ओढू नाही शकत, कुठला माणूस ओढू नाही शकत. कारण बायबल सांगतं की देवाचं वचन सांगतं, देव वाढवणारा आहे. बोला माझ्या मागे, जर मी प्रभू मध्ये आहे, जर मी प्रभूत आहे, मी केव्हाच अपयशी होणार नाही. अपयशी होणार नाही. मी केव्हा खाली जाणार नाही. खाली जाणार नाही. कारण माझा बाप जो आहे, माझा बाप जो आहे, जो स्वर्गातील परमेश्वर, जो स्वर्गातला परमेश्वर त्याला आहे, आवडतं. त्याला आवडतं मला उंच आणि उंच करायला. मला उंच आणि उंच करायला. आणि म्हणून मी शैतानाचं नाही ऐकणार. शैतानाचं नाही ऐकणार. माझं जीवन त्याच्या नजरेत मौल्यवान आहे. मोलाचं आहे. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो, तुमचं भविष्य कोण घडू नसेल शकत. कोणाला वेळ नाही तुमचं भविष्य घडवायला. देव तुमचं भविष्य घडवेल. आमेन. देवाकडे तुमच्यासाठी भविष्य आहे. हालेलुया. जर तुम्ही इर्मियाच्या 29व्या अध्यायामध्ये आलात, वाचूया देवाचं वचन. जर्मिया चॅप्टर 29 and 11 to 12. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन काय लिहिलेलं आहे. इर्मिया 29वा अध्याय आणि प्लीज 11 आणि 12 वचनाकडे आपण आहोत. गो विथ मी. वाचूया. कारण मी तुझ्याविषयी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो. तुम्हाला शेवटी आशा द्यायला व शांतीचे संकल्प आहेत. ते शांतीचे संकल्प आहेत आणि अरिष्टाचे नाही असे परमेश्वर म्हणतो. ते म्हणतो, माझ्याकडे तुझ्यासाठी संकल्प आहेत. प्लीज
माणसाच्या मागे पळू नका. वन मोर टाइम, प्लीज माणसाच्या मागे, जगाच्या मागे पळू नका. जग तुमचं भविष्य नाही घडवणार. नो, प्लीज देवाबरोबर चालायचा एक निर्णय घ्या. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कल्पना नाही केल्या, तुम्ही केव्हा विचार नाही केल्या, त्या गोष्टी देव तुमच्याद्वारे घडवेल. आमेन. तुमच्यासाठी घडवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये लिहिले स्पष्टपणे की माझ्याकडे तुझ्यासाठी काय आहे? संकल्प आहे. संकल्प आहे. आणि काय संकल्प आहे? तुला आशा द्यायचे संकल्प. आमेन. आज जो शैतान तुम्हाला वाईट दाखवतोय त्याची शक्ती मी तोडतोय येशूच्या नावात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजपासून तुमचं मुख देवासाठी उघडलं पाहिजे. आमेन. आणि म्हणलं पाहिजे, माझी परिस्थिती काही असो, देव एका क्षणात परिस्थिती बदलणार आहे. येस. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला देवाचं वचन कळतंय? येस. हालेलुया. बोला परत एकदा, मी देवाच्या नजरेत मौल्यवान आहे. देवाच्या नजरेत मोलाचा आहे. म्हणा, कोणी माझं भविष्य नाही घडवणार. कोणी माझं भविष्य नाही घडवणार. माझा देव माझं भविष्य घडवेल. माझा देव माझं भविष्य घडवेल. हालेलुया. हालेलुया. कोणी तुमच्यावरती प्रेम करणार नसेल, डोंट वरी. देव तुमच्यावरती सार्वकालिक प्रेम करणारा आहे. हालेलुया. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलं, तुम्ही इर्मियाच्या 31व्या अध्यायामध्ये आलात. पुढे या दोन पानं फक्त. इर्मिया 31वा अध्याय आणि 3रं वचन. सुपर वचन, सुपर वचन. प्लीज वाचूया. जर्मिया चॅप्टर 31:3 वाचूया. परमेश्वर दुरून माझ्या दृष्टीस पडून म्हणाला. परमेश्वर दुरून माझ्या दृष्टीस पडून म्हणाला, मी सार्वकालिक प्रीतीने तुझ्यावर प्रीती केली आहे. मी सार्वकालिक प्रीतीने तुझ्यावर प्रीती केली आहे. नॉट वन. आमेन. प्रीती केली आहे. की लोकांना देवाचं वचन कळत आहे? हालेलुया. आपले पवित्र हात वर करा. म्हणा, सार्वकालिक प्रीतीने, सार्वकालिक प्रीतीने देवाने माझ्यावर प्रेम केलेलं आहे. प्रेम केलेलं आहे. साधं प्रेम नाहीये. साधं नाहीये. काही लोक मला म्हणतात की पास्टर, काल परवा दिवशी एक ब्रदर मला भेटले आणि मला म्हणते की पास्टर, प्रत्येक अमावस्याला आणि पौर्णिमेला मला त्रास होतो. सो मी त्याला विचारलं, पास्टर ब्रदर, तुम्हाला कसं कळतं अमावस्या आहे आज? आणि तुम्हाला कसं कळतं की पौर्णिमा कशी आज आहे? हा, हाऊ यू नो? यू हॅव द कॅलेंडर. तुमच्याकडे कॅलेंडर आहे? सॉरी टू से दॅट. प्लीज त्या कॅलेंडर मध्ये पाहू नका. कारण बायबल मध्ये की आजचा दिवस यहोवाने बनवलाय आणि यात आम्ही उल्हासाने आनंद करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सार्वकालिक प्रेमाने देवाने तुमच्यावर प्रेम केलंय. मे बी आज शैतान म्हणत असेल, ए तुझा जगून उपयोग नाही. त्याला म्हणत, शैतान मला या जगात आणणारा माणूस नाहीये. मे बी माझे आई वडील एकत्र आले असतील, पण मला घडवणारा त्यांच्या गर्भात देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्हाला हे वचन कळालं तर तुम्ही केव्हाच गप्प बसणार नाही. अनेकांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांना देवाचं वचन माहित नाहीये. आणि जर तुम्हाला देवाचं वचन माहित नाहीये तर तुम्हाला रोज शैतान मारेल. रोज तुमच्यावरती जळते अग्निबाण पाठवेल. रोज तुमची झोप उडवून टाकेल. पण जर तुमच्याकडे देवाचं वचन आहे तर बायबल मध्ये लिहिले, तुम्ही वचनाद्वारे, दुधारी तलवार आहे वचन, त्याला कापू शकता. आमेन. त्याच्या विचाराला कापू शकता. प्रेज द लॉर्ड. म्हणून तर बायबल मध्ये की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला, यासाठी की जो कुणी मुंबईमध्ये त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही. त्याचा नाश होणार नाही. तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. केव्हा? मेल्यावर. केव्हा? बोला. तर त्याचा नाश होणार नाही. इंग्लिश मध्ये काय लिहिलंय? गॉड सेपरेट देम. म्हणजे देवाने त्यांना नाशापासून सेपरेट केलेलं आहे. देवाने त्यांना शापापासून सेपरेट केलंय. देवाने त्यांना अंधारापासून सेपरेट केलंय. देवाने त्यांना वाईटापासून सेपरेट केलंय. आणि देवाने त्याला सार्वकालिक जीवन दिलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वेळ आली सिस्टर, तुम्ही आणि मी वचनावरती उभं राहायला पाहिजे. आणि म्हणलं पाहिजे, शैतान मी तुझं नाही ऐकणार. शेजाऱ्यांना मी तुमचं नाही ऐकणार. माझ्या घरातली लोक जर माझ्या विरुद्ध मी नाही ऐकणार. मी वचनाचं ऐकणारा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर तुम्हाला कोणी जीवनात उभं करू शकत नसेल, डोंट वरी. पूर्ण हृदयाने देवावरती विश्वास ठेवा आणि देव तुम्हाला उभं करेल. आमेन.
माणूस 9 फूट उभा करू शकतो. समजा समजा देव जो आहे 1000 फूट तुम्हाला उभा करू शकतो. आमेन. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलंय, वाचूया. स्तोत्रसंहिता 113 अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया. मी जे काय बोलेल वचनामध्ये लिहिलेलं पाहिजे तरच ऐकायचं. वाचूया, ऐका देवाचं वचन. साम चॅप्टर 1:1-3. स्तोत्रसंहिता 113 अध्याय, 113 अध्याय आणि 7 वचन. प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. तो दुबळ्याला धुळीतून उठवतो. कुठून? धुळीतून उठवतो. जसे कुठून? धुळीतून. हा. तो दरिद्र्याला उकिरड्यावर उचलतो. तो दरिद्र्याला उकिरड्यावर उचलतो. उकिरड्यावर उचलतो. कुठून? उकिरड्यावर उचलतो. उकिरडा म्हणजे काय? न तुम्हाला न पाहिजे त्या गोष्टी आपण कशावर टाकतो? उकीवरती टाकतो. देव म्हणतो मी तिथं पाहतो. मी आणि तिथं जर कोणी माझ्यावरती विश्वास ठेवणारा आहे तर देव तिथून उचलतो आणि अधिपती बरोबर बसवतो. आमेन. तुम्हाला सांगितलं, वडिलांना विचारा ना की ते आई वडील वरडून सांगतील तुमचे लेकर तुम्हाला खाली पडलेले आवडतील का? नोबडी. कुठल्या आई वडिलांना नाही आवडणार. मग ज्या देवाने तुला बनवलं, ज्या देवाने तुझ्यासाठी वधस्तंभ व्हायला, ज्या प्रभू येशूने तुझं नाव घेऊन तुला बोलवलंय तो तुला खाली बघेल का? मग मला काही लोक प्रश्न विचारतील की पास्टर का माझी परिस्थिती अशी आहे? का पास्टर मी या दुःखातून जात आहे? का पास्टर ही संकट माझ्या बरोबर आहे? लिसन व्हेरी केअरफुली. हे संकट येण्या अगोदर देवाला माहित आहे, पण देवाची इच्छा आहे या संकटात तू पळून जाऊ नये, विश्वासाने उभा राहा आणि मन प्रभू तुला माझं हृदय माहित आहे, माझं जीवन तुला माहित आहे, तू यरियोच्या भिंतीला पाडणारा देव आहे. आमेन. आणि देव आज अनेकांच्या यरियोच्या भिंती पाडेल. हालेलुया. कारण त्याला तुम्हाला उभं करायचंय. म्हणा देवाला मला उभं करायचंय. देवाला मला उभं करायचंय. आणि सिस्टर, जर देव खरा आहे आणि तुम्ही येशूवरती विश्वास ठेवणारे आहात, तुम्ही केव्हाच लाजवले जाणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या बघ म्हणा, लज्जास्पद जीवन, लज्जास्पद जीवन माझा वाटा नाहीये. माझा वाटा नाहीये. म्हणा रडणारं जीवन, रडणारं जीवन माझा वाटा नाहीये. माझा वाटा नाहीये. खाली पडलेलं जीवन, खाली पडलेलं जीवन माझा वाटा नाहीये. माझा वाटा नाहीये. मी प्रभू येशू मध्ये, मी प्रभू येशू मध्ये स्वर्गीय स्थानात, मी स्वर्गीय स्थानात परमपित्यांच्या उजव्या हाताला बसलेलो आहे. पित्याच्या उजव्या हाताकडे बसलेलो आहे. काही लोकांसाठी हे वचन डोक्यावरून जाणार असेल. बायबल सांगतं, इफिस्करास पत्र 2 अध्याय आणि 6 वचन. प्लीज वाचा काय लिहिलेलं तिथं. प्लीज वाचूया. इफिस्करास पत्र आणि 2. लेट एव्हरीबडी कम. लेट एव्हरीबडी या. प्लीज या. आलात तुम्ही? वचन काढा, वचन काढा. कारण शेवटच्या दिवशी अनेक खोटे भविष्यवादी येतील. तुम्ही तपासायचे पास्टर सुनील बरोबर बोलतात का नाही, ये वचन के द्वारा बात कर रहे क्या नहीं, ये तुम चेक करना चाहिए. बोलो, लिखा है. वाचूया. इफिस 2:6 अध्याय, 2 अध्याय 6 वचन वाचूया. आणि त्याने आम्हाला त्याच्याबरोबर उठवले. येशू बरोबर उठवले आणि ख्रिस्त येशूत त्याच्याबरोबर आकाशातल्या मध्ये बसवले आहे. ओ आमेन. ना तुम्ही 5वं वचन वाचलं पाहिजे. 5वं आणि 6वं वचन. गो विथ मी. माझ्याबरोबर जाऊया. आम्ही पातक्यांमध्ये मेलो असताही त्याने ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले. ओके. तुम्ही कृपेने तारलेले आहात. बायबल सांगतो आपण कृपेने तारलेले आहोत. पुढचं वचन. आणि त्याने आम्हाला त्याच्याबरोबर उठवले आणि ख्रिस्त येशू त्याच्याबरोबर आकाशामध्ये बसवले आहे. नाव बसवले का बसवायचंय? बसवले. आत्म्यामध्ये ऑलरेडी आपण देव आणि एक आत्मा आहोत. आमेन. आमेन. बोला माझ्या मागे, मी आणि माझा देव. मी आणि माझा देव एक आत्मा आहे. एक आत्मा आहे. जिथे तो बसलाय, जिथे तो बसलाय, मी आत्म्यामध्ये त्याच्याबरोबर बसलेलो आहोत. त्याच्याबरोबर बसलेलो आहे. पण आपल्याला एवढी सवय लागलेली आहे खाली बघून जगायचं, जगाकडे बघून जगायचं, याच्याकडे बघून जगायचं. नेवळ तुमच्या जीवनाला कंपेअर करू नका, कोणाबरोबर तुलना करू नका. नो, मे बी तुमच्याकडे मौल्यवान वस्त्र नसतील, दागिने नसतील, या घर नसेल, डोंट वरी, तुमच्याकडे सगळ्यात मौल्यवान प्रभू येशू आहे. आमेन. हालेलुया. आणि तुम्ही आणि मी स्वर्गीय स्थानात परमपित्यांच्या उजव्या हाताला बसलोय. आणि बायबल सांगते शैतान खाली पडलेला आहे. हालेलुया. पण तुम्ही आणि मी त्या नजरेने बघितलं पाहिजे.
म्हणून बायबल सांगतं जो कोणी वचनात पाहत राहील तोच आशीर्वादित होईल. येस आमेन. तर तुम्ही वचनाकडे पाहत नाही आणि वचनाप्रमाणे जगत नाही, एक तर हे बायबल बंद करून ठेवून टाका आणि म्हणा हे बायबल खरं नाही. नाही तर हे बायबल उघडा आणि हे बायबल वाचा आणि म्हणा हा बायबलचा देव आणि बायबल खरा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर, हे आमच्या जीवनात रोज होतंय. मी तुम्हाला सांगितलं आम्ही उकिरड्यावरती पडलेले लोक होतो. येस सिस्टर, येस ब्रदर, देव पक्षपाती नाहीये. देव तुमच्यावरती एवढं प्रेम करतो की कुणीतरी त्याच्यावरती गर्व केला पाहिजे. की लोक येशूवरती गर्व करतात. तुम्ही गर्व करता? बोलो मी मायनॉरिटी नाहीये, मी मेजॉरिटी आहे. येशू बरोबर. हे देव तुमच्या सर्टिफिकेट प्रमाणे नाही जगायचं, वचनाप्रमाणे जगा. मेनी पीपल विल गेट हर्ट व्हेन आय से दॅट. म्हणा माझं सर्टिफिकेट माझं भविष्य नाहीये, बायबल माझं भविष्य आहे. बायबल सांगतं अब्राम परका माणूस होता. अब्राम जो होता देवाचा भक्त नव्हता. नो, अब्राम परका होता. पण एक दिवशी देवाने त्या अब्रामाला हाक मारून म्हटलं, अब्रामा ऐक, जर तू माझी वाणी ऐकशील आपल्या बापाच्या घरातून बाहेर ये आणि मी तुला राष्ट्रांचा पिता बनवेल आणि मी तुला आशीर्वाद देईल, तुझे नाव मोठे करील आणि तुझ्याद्वारे पृथ्वीतले सर्व लोक आशीर्वादित होतील. आमेन. अब्राम यहुदी नव्हता. हु सेड अब्राम यहुदी होता? वाचा तुम्ही. अब्राम कुठल्या ह्याच्यातला होता? आणि बायबल सांगतो देवाने त्यांना नावाने बोलवलं आणि जे अब्रामाने देवाची वाणी ऐकली आणि देवाच्या वाणीप्रमाणे केलं. बायबल सांगतं अब्रामाला देवाने एवढं उंच केलं, आकाशातील तारे एवढं संतान केलं. आमेन. येशू त्याच्या संतानातून आला, अब्रामाच्या वंशातून आला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही स्वतःला कमी नाही लेखायचं. शैतानाचं हेच काम आहे. बिलियर लोकांना तुम्ही गरिबीत जन्मले, गरिबीत मरणार, आजारात जन्मले, आजारात मरणार. संकट तुमचा पिछा नाही सोडणार. यस, संकट येतील, त्रास येतील, पण लक्षात ठेवा ते तुमच्या विजयासाठी आहेत. ते तुमच्या का? कारण देवाला त्यावेळेला सामर्थ्य दाखवायचंय की मी तुझा देव तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळेल की यस हे वचन माझ्यासाठी आहे, त्या दिवशी वचन तुमच्यासाठी काम करतील. हे वचन तुम्हाला कळू द्या. म्हणा ज्या दिवशी मला कळेल, ज्या दिवशी मला कळेल हे वचन माझ्यासाठी लिहिलेलं आहे, हे वचन माझ्यासाठी आहे, त्याच दिवशी हे वचन माझ्यासाठी काम करेल. त्या दिवशी माझ्यासाठी हे काम करेल. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. रोज सकाळी तुम्ही तुमच्या गुडघ्यावरती गेलं पाहिजे आणि फक्त 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास प्रभूला धन्यवाद द्या, प्रभूची स्तुती करा. तुमच्या प्रार्थना प्रभूच्या काय पाहिजे? हे प्रभू मला काय नाही पाहिजे, माझी इच्छा आहे माझ्याद्वारे तुझं राज्य या जगात यावं. माझी इच्छा आहे की प्रभू मी जिथं जाईल लोकांनी मला तुझ्या नावाने ओळखलं पाहिजे. हे प्रभू मी जिथं जाईल त्या ठिकाणी तुझा स्वभाव, तुझं प्रेम दिसलं पाहिजे. आमेन. हालेलुया. मग तुम्ही काही जरी नाही मागितलं तर आशीर्वाद तुमच्या मागे येतील. आय एम नॉट जोकिंग. प्रेज द लॉर्ड. की लोक येशूवरती गर्व करतात. आमेन. बोला माझ्या मागे बॉस. असं बोला, ही भाषा बोला. बॉस, बॉस, तुम्हारे पास सब कुछ है, तुम्हारे पास सब कुछ है, मेरे पास प्रभु यीशु है, मेरे पास प्रभु यीशु है, जिसने सब कुछ बनाया है, जिसने सब कुछ बनाया है. हालेलुया. हालेलुया. अशी वेळ होते की लोकांनी आम्हाला नाकारलं. अशी वेळ होते की लोकांनी माझ्या तोंडावरती थुकले. अशी वेळ होती की ज्यावेळेस आम्ही दोघं पती पत्नी सेवेला गेलो, लोक खाली बसायचे आणि आमच्या तोंडावर थुकायचे. अशी वेळ होती की आम्ही रात्र झोपलो नाही. अशी वेळ होती की रात्री 2-3 वाजता आमच्या दरवाज्यावरती लोक लाता मारायचे. अशी वेळ होती की आम्ही तुम्हाला अशी वेळ होती की ज्या वेळेमध्ये असं वाटलं सगळं संपलेलं आहे, पण एक आवाज यायचा नेहमी आणि तो आवाज म्हणायचा, डोंट वरी, मी प्रत्येक वाकडे मार्ग सरळ करणारा आहे. आमेन. मी हालेलुया. प्रत्येक कडक हृदय बदलणारा आहे. आमेन. मी प्रत्येक दुःख आनंदात बदलणारा आहे. आणि मग आम्ही प्रभूला चिटकून राहिलो.
रात्रभर आम्ही प्रार्थना करायचो. आम्ही डोंगरावरती जायचो आणि डोंगरावरती रात्रभर प्रार्थना करायचो. आम्ही घरामध्ये प्रार्थना करायचो, चर्चमध्ये प्रार्थना करायचो. आणि काही वेळेला असं वाटायचं काहीच दिसत नाही, पण लक्षात ठेवा तुमच्या प्रार्थना स्वर्गामध्ये साचवल्या जातात. आमेन. आणि योग्य वेळी तुम्ही पिकाची कापणी करणार. हालेलुया. आमेन. किती लोकांना देवाचं वचन कळतंय? म्हणा माझ्या प्रार्थना रोज स्वर्गामध्ये साठवल्या जातात. रोज स्वर्गात साठवल्या जातात. आणि योग्य वेळी पिकाची कापणी मला मिळेल. हालेलुया. हालेलुया. गलतीकरास पत्र 6 अध्याय आणि 9 वचन. रीड दॅट, यू विल अंडरस्टँड. गलतीकरास पत्र 6 अध्याय आणि 9 वचन. माझी इच्छा 8 ते 9 वाचूया. 8 वचन आणि 9 वचन. गलिशियन चॅप्टर 6 8 to 9. प्लीज वाचूया देवाचं वचन. हा, गलिशियन 6 8 ते 9. प्लीज वाचूया. म्हणजे जो आपल्या देहाकरिता पेरतो तो देहापासून विनाशा पिकाची कापणी करील. परंतु जो आत्माकरिता पेरतो म्हणजे प्रार्थनेत, वचनात, देवाच्या राज्यात पेरतो, तो आत्म्यापासून सर्व काळचे जीवन या पिकाची कापणी करील. कोण बोलत आहे? आणि पुढचं वचन. तर आपण बरे करण्यात थकू नये. तर प्रार्थना करण्यात थकू नका, कारण आपण न थकलो तर योग्य वेळी पिकाची कापणी करू. हालेलुया. हालेलुया. आणि आज तुमची योग्य वेळ आहे. आमेन. येशूच्या नावात आजपासून तुमची चांगली कापणी होणार. हालेलुया. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला हे करता येतं. देहात पेरायच्या ऐवजी आत्म्यात पेरा. आठवड्यातून एक दिवस उपवास करा. प्रार्थनेचं जीवन ठेवा. नेहमी आपल्या मनामध्ये देवाविषयी विचार करा, वचनाविषयी. जिथे कुठे जाणार संधी बघा की मी येशू कोणाला सांगू. जिथे कुठे जाणार पहा की प्रभू हे अंधारातले लोक बघ, प्रभू हे वाईट जीवन जगणारे लोक बघ, प्रभू आत्म्यातल्या आत्म्यात तुम्ही तळमळलं पाहिजे. जे देवावरती प्रेम करतात ते वाईट बघू नाही शकत. ते ज्यावेळेस पाप बघतील त्यांच्या आतमध्ये कळवळा येतो. आमेन. आणि ते म्हणतात प्रभू ही परिस्थिती बदल. आणि असे लोक देवाला आवडतात. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस प्रभूंनी सांगितलं अब्रामा मी सदोम आणि गमोराचा नाश करणार आहे, बायबल सांगतं देवाला काही गरज नव्हती की अब्रामाला प्रगट करायचं, पण देव म्हणला मी अब्रामापासून काय लपवू का? काहीच नाही लपवणार. का? कारण अब्राम देवाचा मित्र होता. अब्राम वेदी बांधायचा, प्रार्थना करायचा, अब्राम देवाला पहिलं स्थान द्यायचा. आणि एक दिवशी देव म्हटलं अब्रामा मी तुझ्यापासून काही लपवणार नाही. आणि बायबल सांगतं देव म्हटलं मी सदोम आणि गमोराचा नाश करणार आहे. बायबल मध्ये काय लिहिलंय? अब्राम मध्ये उभा राहिला. अब्राम आणि अब्राम वरडायला लागला, हे प्रभू तू अन्यायी बरोबर दुष्टा बरोबर न्यायीचा नाश करशील का? प्लीज सदमावर दया कर. आणि बायबल सांगतो देव म्हटला तिथं 40, 45, 30, 20, 10 जरी लोक असतील तरी मी त्याचा नाश नाही करणार. पण कोण उभा राहिला सदोमासाठी? किती लोकांची इच्छा आहे देवाने तुमच्या प्रार्थनेद्वारे मुंबईमध्ये कार्य करावं. आमेन. तुमची इच्छा आहे? ऐसे तुमची इच्छा आहे? येस. किती लोकांची इच्छा आहे? म्हणा मी साधा नाहीये. हे हात जे आहेत हे हात आहेत ना, देवाकडे उंच होणारे हात आहेत. देवाकडे उंच होणार आहेत. म्हणा हे मुख जे आहे ना हे स्वर्गाशी बोलणार आहे. म्हणा हे हृदय जे आहे ना पूर्ण देवाच्या प्रीतीने भरलेलं आहे. हे माझे पाय जे आहेत ना सुवार्ता सांगायला जाणारे पाय आहेत. म्हणा माझे डोळे जे आहेत हे माझे डोळे आहेत ना देवाचं राज्य बघणारे आहेत. आणि तुम्ही अशा प्रकारे जगत आहात. मला एक गोष्ट सांगायला आवडेल, जिथं तुमचा अपमान झालाय दुप्पट मान देव तुम्हाला देईल. आमेन. ऐसे दुप्पट मान देव तुम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मला एक गोष्ट सांगायला आवडेल, प्लीज कोणामुळेही तुमच्या प्रार्थना बंद नाही झाल्या पाहिजे. काही परिस्थिती असो तुमच्या प्रार्थना बंद नाही झाल्या पाहिजे. कारण शैतानाची एकच इच्छा आहे प्रार्थना बंद व्हाव्या. आणि ज्यावेळेस प्रार्थना बंद होतात त्यावेळेस हृदय कठीण, कोल्ड,
थंड बनतं आणि हळूहळू शैतान मागे घेऊन जातो. आणि एकदा का त्याला कळतं की हा एक, तो म्हणतो कल प्रार्थना करेंगे, परसू करेंगे या और दो. आणि मग तुम्ही थोड्याच दिवसात तुमचा प्रार्थना करायचा, देवाबरोबर चालायचा इंटरेस्ट संपून जातो. आणि मग तुम्ही थंड होत जाता आणि मागे जाता. आणि एक दिवस असा उजळतो की तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची आग निघून जाते. असा दिवस कोणावरती येणार नाही. या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही प्रार्थनेचे लोक भरा. आमेन. बोला माझ्या मागे, माझं घर प्रार्थनेने भरलेलं घर असेल, घर असेल भरलेलं, वचनाने भरलेलं असेल, वचनाने भरलेलं असेल. हालेलुया, हालेलुया. काल का म्हणतात पास्टर आमचे पाहुणे येणार आहेत, पटापट वचन काढतो, ते गेल्यावर परत लावतो. किती प्रेम करता तुम्ही देवावर. पास्टर पाहुणे येणार होते ना, आम्ही सगळे वचन काढून टाकले. पास्टर सिस्टर, ज्यावेळेस संकट येईल, कॅन्सर या ऍक्सिडेंट, आता मी येताना एक आईचा फोन आला, तिचा मुलगा कॉलेजला चालला होता. कॉलेजला जाता जाता तो गाडीवरती टू व्हीलरवरती होता आणि त्याच्या कानाला त्याने फोन लावला. त्याच्या मित्राचा फोन आला आणि मित्राचा फोन आला म्हणून त्याने फक्त मोबाईलकडे पाहिलं, पुढून गाडी येत होती त्याला दिसली नाही. ऑन द स्पॉट उडाला, मेंदू डेड. आई वरडायला लागली. तिथून आम्हाला फोन, पास्टर प्लीज प्रेयर करा. असं झालं तसं झालं. पण हेच लोक आहेत, ज्यावेळेस देवासाठी उभं राहायची वेळ येते त्यावेळेस सगळे वचन काढतात, वचन, आणि मग पाहुणे गेल्यावर परत वचन लावतात. जो प्रभू येशू म्हणाला, जो माझ्यासाठी लाज बाळगेल मी पित्यासमोर त्याच्यासाठी लाज बाळगेल. ही वेळ आहे येशूसाठी उभं राहायचं. पाहुण्यांना म्हणायचं, ये मेरा घर है, ये प्रभु यीशु का वचन है, ये आप पे प्यार करता है. अगर आपको आना है तो वेलकम, अगर नहीं आना है गॉड ब्लेस यू. देव त्यांना फिरून तुमच्याकडे आणल. देव तुम्हाला फिरून असं पुढे जातील आणि 2-3 दिवस, 1 महिना जाईल आणि 3ऱ्या महिन्यात तुम्हाला फोन येईल, येऊ का घरी, कारण तुझ्याकडे प्रार्थना करायची. स्ट्रॉंग उभे राहा, प्रभूसाठी स्ट्रॉंग उभे राहा. देव जर तुमच्या पक्षाचा आहे तर मला एक गोष्ट सांगेल, तुम्ही केव्हा लाजवली जाणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी लोकांना नेहमी सांगतो, देव माणसाला तपासतो. देव माणसाला, की लोक बाजारात जातात, भाजीपाला आणायला जातात, जे भेटेल ते उचलतात, चांगलं पारखून बेस्ट घेता. जाऊ दे आता यांच्यावर दया करतो, सुकलेली भाजी देऊन टाका, असं बोलतो तुम्ही. जर आपल्याला एवढं कळतं की आपण वेचून घेतो, तपासून घेतो, इमॅजिन वेळ अशी येईल की देव तुम्हाला तपासेल. हा विश्वासात उभे राहतो का? हा प्रार्थनेत उभं राहतो का? हा पाऊस असताना माझ्यासाठी उभं राहतो का? हा काही प्रसंग असताना माझ्यासाठी उभा राहतो का? प्रेज द लॉर्ड. नवीन वर्ष होतं, पहिला नवीन वर्ष, 1 तारीख, आणि मला फोन आला की पास्टर सॉरी, तुमचे वडील प्रभूकडे गेलेत. 7:30 वाजता, आणि मला 10:30 वाजता नगरमध्ये प्रीचिंग करायचंय. व्हॉट युल डू? हजारो लोक माझी वाट बघतात प्रीचिंग साठी. मी त्यांना, आणि त्यांनी मला हे सांगितलं की प्लीज तुम्हाला 3 तासात यायचंय, आणि 3 तासात जर तुम्ही नाही आले तर आम्ही त्यांना हे करून टाकू. देन डोंट टेल मी एनिथिंग. आणि मी मोठा मुलगा आहे आणि मी पास्टर आहे, आणि लोक दोन्ही बाजूने बोलणार आहेत. अगर गए भी तो बोलेंगे देखो चर्च छोड़ के चला गया, और नहीं गए बोले देखो प्रभु डैडी के लिए नहीं गया. पवित्र आत्मा मला काय, मी म्हटलं मी नाही जाणार, जोपर्यंत चर्च नाही घेत मी नाही जाणार. माझे वडील तिथं संपलेत, त्यांची डेड बॉडी आहे. रविवारचा दिवस आहे, 7:30 वाजलेत. माझी पत्नी, आम्ही दोघांनी गुडघे टेकले आणि सांगितलं, ओके तुम्हाला जर मैत करायची तुम्ही करून टाका. त्यांची लास्ट
बरियल करायचं, पण मी चर्च घेतल्याशिवाय नाही येणार. लोक म्हणले ओके आम्ही करून टाकतो. मी प्रभूला फक्त म्हटलं, प्रभू मी तुझ्यासाठी उभं राहील, तू माझ्यासाठी उभा राहा. हालेलुया. मी प्रीच केलं. माझे वडील प्रभूकडे गेलेत आणि मी स्टेजवरती उभा आहे 10:30 वाजता. मी प्रीच केलं, कोणाला माहित नाही, फक्त मला आणि माझ्या पत्नीला माहित आहे. म्हणलं कोणाला सांगायचं नाही. आतमध्ये रडत होतो पण तोंडाने प्रीचिंग करत होतो. तिथून तो चर्च संपवलं. मी तिथून सोनईला आम्ही दोघं गेलो का नवीन वर्ष. तिथं आम्हाला 2 वाजले. कोणाला माहित नाही माझे वडील गेलेले. 2 वाजता मी निघालो पुण्याला आणि त्यावेळेला अत्यंत गर्दी. फोनवर फोन, आम्ही त्यांना आता बरेल करत आहोत. मी म्हटलं तुम्हाला करायचं ते करा, जोपर्यंत मी येत नाही देव काय होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. सिस्टर, तो दिवस माझ्या अजूनही आठवणीत आहे. मी रडतो तो दिवस पाहिलं आणि मी माझ्या देवाला धन्यवाद देतो. यस, मी उभं राहिलो, मी प्रीच केलं. प्रीच केल्यानंतर मला जायला 6 वाजले आणि 5:30 वाजता रोज एक अर्ध्या तासाला फोन यायचा, अर्ध्या तासाला. आणि एक फोन लास्ट आला, आता येऊ नका, आम्ही पूर्ण करत आहोत. म्हणलं तुला करायचं ते कर, मी आल्याशिवाय काय होणार नाही. देवाने एक ब्रदर असे उभे केले, ते म्हणले जोपर्यंत पास्टर येत नाही तोपर्यंत त्यांच्या वडिलांची फेनरूल होणार नाही. आणि जस्ट मी गेलो, मी पप्पांना पाहिलं आणि मी माझ्या हाताने माझ्या पप्पांना दफन केलं. मी प्रेयर केली आणि देवाने माझा मान केला. लिसन प्लीज, तुम्ही असं करू नका. मी पास्टर आहे, मी देवाचा सेवक आहे. देव केव्हा तुम्हाला तपासेल. बघू हा माझ्यासाठी उभा राहतो का, बघू ही माझ्यासाठी उभे राहते का 4 लोकांमध्ये, बघू हा माझ्यासाठी किती बोलतो, बघू ही माझ्यासाठी किती बोलते. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं, लोकांनी मला धमकी दिली की इथं अजिबात प्रभूबद्दल बोलायचं नाही. मी त्यांना काय सांगितलं, तुम्हाला करायचं ते करा, माझं तोंड बंद नाही होणार. एक दिवशी देव इर्म्याला म्हणाला, इर्म्या म्हणला मी अजिबात तुझ्याविषयी बोलणारच नाही. बायबल सांगतं त्याच्या आतमध्ये आग जळायला लागली आणि इर्म्या म्हटला ओके प्रभू, मी तुझ्यासाठी तोंड उघडणार. लिसन, देव तपासेल आणि देव तुम्हाला हे दाखवेल की माझ्याशिवाय तुझं कोणी नाहीये. मी तुमचे नाते याच्याबद्दल नाही बोलत. नो, आय एम नॉट टॉकिंग दॅट. नो, देव सगळ्यांना एकत्र ठेवणार आहे. बट वेळ येईल की ज्यावेळेस तुम्हाला देवाला उंच करायचंय, त्यावेळेस अशी वेळ येईल की देव बघेल की पाऊस आहे, प्रॉब्लेम आहे, संकट आहे, हा याच्या प्रार्थनेला बसतो का. बायबल सांगतं ज्यावेळेस दानिएलला खबर आली, दानिएला ओके तुला आज रात्री उद्या सकाळी सिंहाच्या गुहेत टाकणार येणार आहे आणि तू संपणार आहे. बायबल मध्ये काय लिहिलंय, दानिएलाने एक शब्द देखील नाही काढला. दानिएल आपल्या खोलीत गेला, यरुशलेमेकडे खिडकी उघडली आणि गुडघ्यावरती प्रार्थना करू लागला. काय शैतानाच्या तोंडावरती फटका बसला असेल. प्रेज द लॉर्ड. किलो देवाचं वचन कळतंय तुम्हाला, देवाचं वचन कळतंय. आणि बायबल सांगतं दानिएल प्रार्थना करत होता, ते लोक आले, दानिएलला घेऊन गेले आणि सिंहाच्या गुहेत टाकले. पण दानिएलाचा देव जिवंत आहे किंवा नाही. थोडं जोरात बोला, दानिएलाचा देव आज जिवंत आहे का. नो, दानिएलाचा देव आज जिवंत आहे का. आहे कोणासाठी आहे. त्याला सिंहाचे तोंड बंद करता येतात का. मग तुझ्या विरोधाचे किती करेल. केव्हाच तुमच्या विरोधाच्या विरुद्ध बोलू नका आणि त्यांना उत्तर देऊ नका. तुम्ही उत्तर दिलं तर भांडणं होतील. प्रभूला उत्तर देऊ द्या. कोणाला उत्तर देऊ द्या. आणि ज्यावेळेस प्रभू उत्तर देतो त्यावेळेस सिंहाचे तोंड काय होतात. आणि मग तिथं दानिएलासाठी राजा उभा राहतो आणि राजा सकाळी जाऊन म्हणाला, दानिएला ज्या देवाची तू सेवा करतो तो देवाने तुला वाचवलंय, तू जिवंत. दानिएल काय म्हटला, मला दानिएलाविषयी खूप आवडतं. तो म्हणला, हे राजा तू सर्व काळ जिवंत राहा. ज्या देवाची मी भक्ती करतो त्याने रात्री देवदूत पाठवले आणि सिंहाची तोंडे. माझा प्रश्न हा आहे, आणि नेहमी मी बायबल वाचताना असे प्रश्न विचारत राहतो. नीट आहे का.
प्रभू तू त्याच्या अगोदर का नाही आला? म्हणजे खाली दानिएल जायच्या अगोदर तू का नाही वरच कार्य केलं? देव मला म्हणतो वर तर कुणी काम करू शकतं, खाली काम करणाऱ्याला खरा मित्र आणि खरा तारणारा देव म्हणतात. हालेलुया. राजाने प्रयत्न केला दानिएलला वाचवायचं, प्रभूने परवानगी नाही दिली. राजा मित्र होता दानिएलचा, कारण दानिएल सगळं त्याला सांगायचं, त्याच्या गुपित गोष्टी, त्याचे स्वप्न. पण बायबल मधील राजा फेल झाला, पण जो देव जो आहे तो दानिएलसाठी फेल नाही झाला. येशूच्या नावात तुमच्यासाठी देव केव्हा फेल नाही होणार. नो सिस्टर, नो ब्रदर. आणि बायबल सांगतं दानिएलला ज्यावेळेस वर काढलं त्यावेळेस सर्व ज्यांनी दानिएलच्या विरुद्ध गेलते ते सगळे कुठे गेले? त्यांना कुठे टाकण्यात आलं? सिंहाच्या गुहेत. आणि सगळे संपले किंवा नाही? पण आपली प्रार्थना अशी नसावी की ते संपावे. आपली प्रार्थना असावी की असे की त्यांचं तारण व्हावं. की लोकांची प्रार्थना आहे म्हणा मी देवाच्या नजरेत मौल्यवान आहे, देवाच्या डोळ्यातला बाहुली आहे मी. देव म्हणतो जो तुझ्याशी भांडतो त्याच्याशी मी भांडेल. पण हे दिवस प्रार्थनेचे दिवस आहेत. जो कोणी प्रार्थनेत टिकून राहील, वचनात टिकून राहील, देवाच्या बरोबर विश्वासात टिकून राहील, तोच शेवटपर्यंत टिकेल. केव्हा हलू नका. जास्तीत जास्त काय होईल? इथं डोळे बंद केल्यावर कुठं उघडतील? आणि तिथं तर दुःखच नाहीये. पण घाबरू नका, देव इथं डोळे बंद नाही करू देणार. त्याच्या वेळेच्या अगोदर काय होणार? कारण त्याला तुमच्याद्वारे मोठं काम करायचंय. बोला माझ्याद्वारे देवाला मोठं काम करायचंय. पण मला टिकून राहायचंय प्रार्थनेत, वचनात. म्हणा कोणी बघू या ना बघू, मला परवा नाहीये. काय लोक म्हणतात मला कोणीतरी बघितलं पाहिजे. प्रार्थना नाही सिस्टर, काय फायदा नाही. देवाने तुम्हाला बघितलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस देव बघतो तो प्रतिफळ देतो. काय देतो? प्रतिफळ. किती लोक आपल्या चेंबूर चर्चसाठी प्रार्थना करतात रोज? तुम्ही प्रार्थना करताय, तुमचं प्रतिफळ मोठं आहे. पण आता वाढवली पाहिजे. आता वेळ आली येशू येण्याची, वाढवली पाहिजे. जर अर्धा तास होती तर 45 मिनिटं करा, आणि 45 मिनिटं होती तर 1 तास करा. तुमच्या प्रार्थनेद्वारे देव दरवाजे उघडेल. तुमच्या हृदयात मोठी शांती असेल. हालेलुया. तुमच्या घरात भांडणं केव्हाच होणार नाही. नो, भांडणाचा आत्मा आत यायच्या अगोदर देव त्याला पळून लावेल. प्रेज द लॉर्ड. बोला माझ्या मागे, भांडणाचा आत्मा आत येण्या अगोदर माझ्या प्रार्थना त्याला पळून लावतील. हालेलुया. याच दिवस आहेत. या दिवसांमध्ये देव विश्वासू लोकांना तपासेल. बघू हे जगासारखे वागतात का माझ्या वचनाप्रमाणे वागतात. बघू हे उपवास करतात का 1 आठवड्यातला. बघू हे मुंबईसाठी रडतात का. बघू यांचं कळव्याने हृदय भरलेलं आहे का. आणि मग मला एक गोष्ट सांगायला आवडेल, देवाने एकदा का चालू केलं तुमच्यासाठी द्वारे कार्य करायचं, तुमच्यासाठी कोणी माणूस नाही थांबू शकत. प्रेज द लॉर्ड. बोला माझ्या मागे, हे जग माझं नाहीये, मी वरून आलोय आणि वरच जाणार आहे. पण जोपर्यंत इथं आहे माझ्याद्वारे ख्रिस्त गाजवला जाणार, प्रार्थना केली जाणार, वचन बोललं जाणार, आणि रोज मी त्याच्यावरती भरोसा ठेवून जगेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एका भावाने मला फोन केला लास्ट टुडे प्रभूजन आहे. ओके. एका भावाने मला फोन केला. त्याने मला सांगितलं की पास्टर मी आज सकाळी आम्ही पुण्याहून येताना फोन केला की पास्टर मी आज प्रभूचा सेवक आहे. ओके. म्हटलं काय तुमचे काय माझ्याशी काय बोलायचं आहे. त्याने पास्टर मी तुम्हाला ओळखतो, माझ्यासाठी प्रार्थना करा की देवाने माझा उपयोग करावा. मी अत्यंत ख्रिस्त विरोधक होतो. माझं कुटुंब ब्राह्मण आहे आणि मी ख्रिस्त विरोधक होतो पास्टर. अत्यंत वाईट मी ख्रिस्त विरोधक होतो. केव्हाच देवाला मांडलं नाही, केव्हाच प्रभू येशूच्या लोकांचा छेड केला.
पण पास्टर एक वेळ अशी आली की रात्री माझ्या जीवनामध्ये अचानक निराशा आली. आणि निराशा आल्यानंतर पास्टर मला कोणीतरी बोलू लागलं, मर, सुसाईड कर, आत्महत्या कर. आणि पास्टर मी दोर लावला आणि दोर लावल्यानंतर पास्टर मी गळफास घेणार. तेवढ्याच मी असं बोललो, जर माझं जीवन देव आहे तर त्यांनी वाचवावं. आज सकाळची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. त्यांनी मला फोन केला. तो म्हणतो की पास्टर माझ्या रूम मध्ये एक आवाज आला. तो म्हणला, मी प्रभू येशू आहे, तुझ्यावरती प्रेम करतो आणि मी तुझं जीवन घडवेल. टुडे मॉर्निंग आज त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी खाली उतरला. तो म्हटला, मी तुझा खूप छळ करतो तुझ्या लोकांचा आणि मी तर अट्टल पक्का ख्रिस्त विरोधी आहे. तो म्हणला, नो, मी तुझ्यावरती प्रेम करतो. आणि तो म्हणतो, त्या दिवसापासून देवाची शांती माझ्या हृदयात आली. मी बायबल वाचू लागलो, मी प्रार्थना करू लागलो आणि लोक शॉक झाले, जो मी असा होतो असा कसा झालो. मग त्याला कळालं, ओ देव कुठलं धर्म किंवा जात नाही बदल, देव जीवन बदलणारा देव आहे. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये देव तुम्हाला तपासेल. हलू नका, नेव्हर हलू नका. उभे राहा आपल्या जागेवरती. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या विश्वासात उभे राहणार, एक गोष्ट लक्षात ठेवा, देव अशाच लोकांसाठी उभा राहतो जे वेळेला त्याच्यासाठी उभे राहतात. शेवटचं वचन ऐका काय लिहिलंय, प्रकटीकरण 2 अध्याय 26 वचन. आणि आपण प्रार्थना करूया. आय डोंट नो हाऊ टाइम फ्लाइज. प्रकटीकरण 2 अध्यायामध्ये आपण आहोत. येस, आय सेड मिळालं. सुपर वचन बघा. आणि 26 वचन. आणि जो जिंकतो व शेवटपर्यंत माझी कामे करीत राहतो त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन. आमेन. देखो आपने आमेन भी नहीं बोला. आमेन. वापस एक बार पढ़ेंगे. आणि जो जिंकतो व शेवटपर्यंत माझी कामे करीत राहतो त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन. आमेन. हे प्रकटीकरणात लिहिलेलं आहे. जो शेवटपर्यंत प्रार्थना करत राहतो, प्रभू येशू पर्यंत त्याचे काम करत राहतो, विश्वास ठेवतो, चर्चला येतो, देवासाठी जगतो. बायबल मधले की राष्ट्रांवरती त्याला अधिकार मिळेल ज्यावेळेस आपण येशू बरोबर परत येऊ. आमेन. त्या जगाकडे काय बघून जगता. माझी इच्छा आहे तुम्ही वाचावं. गो 1 2 गो. अरे जोर से प्लीज, जोर से. नाही एक मिनिट. माझी इच्छा आहे. हा, सगळ्यांनी बायबल मध्ये पहा. सुपर वचन आहे हे. वचन केव्हा विसरायचं नाही. वाचूया. 1 2 गो. राष्ट्रावर अधिकार देईन. आणि अधिकार सारखा साधा नाहीये. तुम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकात हे वाचताय, जो शेवटपर्यंत माझी कामे करत राहतो त्यांना राष्ट्रावरती अधिकार देईल. आमेन. आणि हे दिवस येणार आहे ज्यावेळेस प्रभू येशू येईल, त्यावेळेस आपण स्वर्गामध्ये उचलले जाऊ. 7 वर्षे या पृथ्वीवरती महाभयंकर संकटाचा काळ असेल. मग आपण परत प्रभू बरोबर येऊ. आणि बायबल सांगतं 1000 वर्ष आपण येशू बरोबरती राष्ट्रांवरती राज्य करू. किती वर्ष? बास का अजून पाहिजे? 1000 वर्ष. आणि त्याच्यानंतर सार्वकालिकासाठी आपण यरुशलेमेत, जी स्वर्गातून उतरून येणारी यरुशलेम, सोन्याच्या वाट्यावर चालणार आहोत. आज जर तुमच्याकडे सोनं नसेल तर वर बघायचं, ये क्या सोना है, ये तो मिलावट है. ऊपर में सोने के नाही, सोन्याच्या रस्त्यावरती आपण चालणार आहोत. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला गोष्टीने सांगत, वचनात लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. सो किती लोकांची इच्छा शेवटपर्यंत तुम्ही प्रार्थनेत आणि वचनात वाढत जावं. म्हणा, येशू माझ्यावर प्रेम करतो, मी त्याच्यावर प्रेम करतो, मी केव्हाच प्रभूचा हात नाही सोडणार. 1 मिनिट उभे राहूया. आपल्या पायावरती उभे राहा. आपले डोळे बंद करा. आपले डोळे बंद करा. हा, आपले डोळे बंद करा.
जर आतापर्यंत तुम्ही सिरियस नसेल घेतलं, गंभीररित्या घेतलं नसेल, हालेलुया, तर आतापर्यंत ख्रिस्ती जीवन गंभीर घ्या. प्रभू बरोबर चालणं गंभीर घ्या. हालेलुया. कारण आत्ताची वेळ आहे, या शेवटल्यातल्या शेवटल्या दिवसात येस, प्रभू आपल्या लोकांद्वारे मोठमोठ्या गोष्टी करणार आहे. आमेन. आणि असेच लोक वापरले जातील जे प्रार्थनेमध्ये स्ट्रॉंग आहेत, हालेलुया, जे वचनामध्ये स्ट्रॉंग आहेत, जे उपवास करण्यामध्ये आहेत, ज्यांचं अंतःकरण देवाच्या राज्यासाठी आहे, हालेलुया, जे हरवलेल्या आत्म्यांसाठी रडतात. आमेन. तुम्ही एक गोष्ट मागताल, देव 1000 तुम्हाला देईल. आमेन. तुम्ही एक गोष्टीची कल्पना केली, देव तुमच्यासाठी 1000 गोष्टी घडून आणेल. आमेन. धन्यवाद. आपलं मुख उघडून प्रभूशी बोला. सांगा, मी प्रार्थनेमध्ये कमी नाही होणार. बोला, मी वचनामध्ये कमी नाही होणार. तुझ्या राज्याच्या वाढीमध्ये मी उपयोगात येईल. तुझ्या राज्याच्या वाढीसाठी मी उपयोगात येईल. मी वचनाकडे बघून जगेल. मी वचनाकडे बघून जगेल. माझं जीवन जग जे बोलतो, मोबाईल काय सांगतो, माझे घरचे काय बोलतात, त्याच्यावरती नाहीये. माझं वचन जिवंत देवाच्या वचनावरती आहे. देवाच्या वचनावरती आहे, जे सार्वकालिकासाठी स्थापलेलं आहे. आजपासून प्रभू येशूच्या नावात माझं जीवन मी समर्पित करत आहे. हे प्रभू येशू, आजपासून तुझी कृपा, तुझी नवीन ताकद, तुझा चांगला हात, तुझे दैवी सामर्थ्य माझ्या जीवनासाठी मी स्वीकारत आहे. हे स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात माझ्या प्रार्थना कमी होऊ देणार नाही. हे तुला वचन आहे. तुझ्याशी बोलल्याशिवाय मी कोणाशीच बोलणार नाही. तुला भेटल्याशिवाय मी कोणाला भेटणार नाही. हे स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात आजपासून तुझ्या गौरवासाठी मला वापर प्रभू. पवित्र आत्मा, तू म्हणशील तिथंच मी असेल. तिथे मी असेल. तू म्हणशील त्यांनाच मी भेटेल. त्यांना मी भेटेल. तू म्हणशील तेच मी काम करेल. असं जीवन माझं बनव. धन्यवाद प्रभू. धन्यवाद येशू. आपले पवित्र हात वर करून प्रभूला धन्यवाद द्या. तुझे पूरे मन से आराधना, पूरे बल से प्रेमी करूं. आराधना प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे. आराधना और गहराई से प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे. आराधना और गहराई से तुझे पूरे मन से. आराधना पूरे बल से प्रेम भी करूं. आराधना आराधना
फादर, जेवढे लोक तुझ्या समोर उभे आहेत, मी प्रार्थना करतो येस मास्टर. प्रत्येक अश्रू आमेन. प्रभू येशूच्या नावात पुसले जा. हालेलुया. प्रत्येक अपमान येस मास्टर. प्रभू येशूच्या नावात मानात बदलला जा. आमेन. प्रत्येक कर्ज येस लॉर्ड आशीर्वादामध्ये बदललं जा. आमेन. प्रत्येक दुःख येस आनंदात बदललं जा. Yes, Father. प्रत्येक अपयश येस प्रभू येशूच्या नावात विजयात बदललं जा. आमेन. प्रत्येक हरलेलं जीवन Yes. संपलेलं जीवन येस लॉर्ड. नवीन रीतीने चालू हो. Amen. आमेन. प्रत्येक शरीरातले आजार Yes. प्रभू येशूच्या नावात निघून जा. आमेन. येशूच्या नावात. डोक्यापासून तर पायापर्यंत आरोग्य व्हायला लाभ. आमेन.